नमस्कार मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये प्लेटोचा जीवन परिचय, प्लेटोनं सुरू केलेली अकॅडमी, प्लेटोवर कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला आणि प्लेटोची जी ग्रंथसंपदा आहे या संदर्भात आपण विचार केलेला होता. आता या भागामध्ये आपण प्लेटोचा न्याय सिद्धांत पाहणार आहोत. तर आपण आधुनिक काळामध्ये जी न्याय संकल्पना पाहत असतो यापेक्षाही खूप व्यापक अशा स्वरूपाची संकल्पना प्लेटोनं मांडलेली होती. प्लेटोचा जो न्याय सिद्धांत आहे हा न्याय सिद्धांत नैतिकतेशी अत्यंत जवळचा आहे. त्याचा जो रिपब्लिक नावाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्याने न्यायासंदर्भात विचार मांडलेले आहेत. त्याच्या रिपब्लिक या ग्रंथाचं दुसरं नाव द कन्सर्निंग जस्टिस असं होतं. यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की त्या काळात प्लेटोनं न्यायाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान दिलेलं होतं आणि प्लेटोचं जे महत्त्वाचं जे ध्येय होतं ते म्हणजे आदर्श राज्याची त्याला स्थापना करायची होती. आणि आदर्श राज्य कधी अस्तित्वात येईल तर त्या समाजामध्ये सुव्यवस्था, संघटन आणि एकता प्रस्थापित होईल तेव्हाच. मग असा समाज निर्माण करण्याचं काम त्यानं केलेलं आहे आणि त्यासाठीच त्यानं न्यायविषयक हा सिद्धांत सोयीस्करपणे त्यावेळी सांगितलेला होता. आणि त्याच्या दृष्टिकोनातून न्याय म्हणजे काय तर समाजामध्ये असणारे जे सर्व लोक आहेत या लोकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आणि इतरांच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायचा नाही अशी त्याची ही संकल्पना आहे. परंतु प्लेटोला न्यायाची जी संकल्पना मांडायची होती ती मांडत असताना त्या काळामध्ये न्यायाच्या संदर्भात 3 प्रचलित असे सिद्धांत होते. तर त्यातला जो पहिला सिद्धांत आहे हा सिद्धांत म्हणजे न्यायाचा परंपरावादी सिद्धांत. आता त्या काळामध्ये हे जे वेगवेगळ्या प्रकारचे 3 विचारांचे 3 न्याय सिद्धांत आलेले होते त्यातला हा पहिला न्याय सिद्धांत आहे तो म्हणजे परंपरावादी सिद्धांत. तर या परंपरावादी सिद्धांताचं जे प्रतिपादन केलेलं आहे ते प्रतिपादन शिफॉलस आणि त्याचा मुलगा पॉलीमार्क्स यांनी केलेलं आहे. न्यायाच्या संदर्भामध्ये शिफॉलस काय म्हणतो तर उचित कार्य करणे, बोलण्यात सत्य आणि परमेश्वर व मनुष्याचे ऋण फेडणे म्हणजे न्याय होय. आलं का लक्षात? उचित कार्य करणे, बोलण्यात सत्यता असणे आणि परमेश्वर व मनुष्याचे ऋण फेडणे म्हणजे न्याय होय. परंतु हे जेव्हा शिफॉलसने विचार मांडला त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं त्याची ही जी काही संकल्पना होती या संकल्पनेचं स्पष्टीकरण पूर्णपणे उपलब्ध होऊ शकलेलं नव्हतं. आणि मग नंतरच्या काळात त्याचा जो मुलगा आहे पॉलीमार्क्स, हा पॉलीमार्क्स या परंपरावादी सिद्धांताचं प्रतिनिधित्व करतो. तर त्याचं मत या संदर्भामध्ये काय होतं? पॉलीमार्क्स न्याय म्हणजे काय हे कसं सांगतो तर प्रत्येकानं उचित कार्य करायचं, मित्राशी मित्रत्व आणि शत्रूशी शत्रुत्व असणं म्हणजे न्याय, ही संकल्पना पॉलीमार्क्सनं मांडलेली होती. परंतु ही न्यायाची जी संकल्पना आहे ही न्यायाची संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे. त्याचं कारण असं की जर समजा त्या राज्यामध्ये अपराधी आहेत, ते 2 अपराधी आहेत, या दोन्ही अपराध्यांनी एकाच प्रकारचा गुन्हा केलेला आहे आणि एक अपराधी हा त्या राज्यकर्त्याचा मित्र आहे आणि दुसरा अपराधी हा त्या राज्यकर्त्याचा जर शत्रू आहे तर तो मित्राला सहानुभूती दाखवेल
आणि जो शत्रू आहे त्याला तो शिक्षा करेल. त्यामुळे प्लेटोला हा न्यायाचा सिद्धांत पसंत नव्हता. आणि म्हणून या संदर्भामध्ये प्लेटो परत असंही सांगतो की न्याय हा परिस्थिती सापेक्ष वेगळा असू शकतो. म्हणजे काळ, स्थळ यानुसार न्याय हा वेगळा असू शकतो. शिक्षेचं स्वरूपही वेगळं असू शकतं असं तो म्हणतो. यामध्ये तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा प्लेटोनं मांडला की जर समजा आज मित्र आहे म्हणून त्या मित्राला माफ करायचं आणि जो शत्रू आहे त्याला शिक्षा द्यायची. परंतु आज जो मित्र आहे तो कालांतरानं शत्रू होऊ शकतो किंवा आज जो शत्रू आहे तो कालांतरानं मित्र होऊ शकतो. आणि म्हणून हा न्यायाचा सिद्धांत त्याला प्लेटोला पसंत पडला नाही आणि म्हणून त्यानं हा सिद्धांत खोडून टाकण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर प्लेटोच्या काळामध्ये न्यायासंबंधी प्रचलित असणारा दुसरा जो सिद्धांत होता तो म्हणजे न्यायासंबंधीचा क्रांतिकारी सिद्धांत. हा जो क्रांतिकारी सिद्धांत आहे हा क्रांतिकारी सिद्धांत सोफिस्ट लोकांनी मांडलेला होता आणि यांचा नैतिकतेवर अजिबात विश्वास नव्हता. न्यायामध्ये नैतिकता असते हेच त्यांना पटत नव्हतं. आणि हा जो क्रांतिकारी सिद्धांत आहे याचं प्रतिनिधित्व थ्रेसिमेक्स या विचारवंतानं केलेलं होतं. त्याच्या दृष्टिकोनातून शक्तिशाली व्यक्तीची इच्छा म्हणजे न्याय होय असं त्याचं मत होतं. मग आता या संदर्भामध्ये जी शक्तिशाली व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या आज्ञेचं पालन त्या राज्यातील लोक करतील असं त्याचं मत होतं. म्हणजे राज्यामध्ये जो कर्तृत्ववान आहे त्याच्या आज्ञेचं पालन लोक करतील आणि जो राज्यकर्ता आहे तो राज्यकर्ताच त्या राज्यामध्ये शक्तिशाली असतो. म्हणजे राज्यकर्ता जो सांगेल ते त्याच्या आज्ञेचं पालन करायचं अशा प्रकारची ही संकल्पना त्या थ्रेसिमेक्स यानं मांडलेली होती. परंतु राज्यकर्ता ज्या काही आज्ञा जनतेला देईल त्या आज्ञा सर्व चांगल्याच असतील असं नाही किंवा सर्व जनकल्याणाच्याच असतील असं नाही. कधी कधी राजा स्वतःच्या हितासाठी सुद्धा काही गोष्टी जनतेवर लादण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळी जनतेनं ते ऐकायचं का किंवा त्याचा अंगीकार करायचा का हा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे. परंतु त्या काळामध्ये न्यायाच्या संदर्भात जो तिसरा सिद्धांत प्रचलित होता तो व्यावहारिक सिद्धांत आहे. आता या सिद्धांताच्या संदर्भात रिपब्लिक या ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे. मी पहिल्या भागामध्ये सांगितलेलं होतं की त्याचे जे काही ग्रंथ आहे हे ग्रंथ त्यानं संवाद रूपानं मांडलेले आहेत. तर त्या रिपब्लिक ग्रंथामध्ये ग्लाकन नावाचं एक पात्र त्यानं निर्माण केलं आणि त्या ग्लाकनच्या मार्फत हा व्यावहारिक सिद्धांत मांडला गेलेला आहे. तर या संदर्भामध्ये ग्लाकन काय म्हणतो तर न्याय म्हणजे काय तर न्याय म्हणजे शक्तिशाली व्यक्तीचे हित नसून दुर्बल व्यक्तीचे हित होय हे न्यायाच्या संदर्भामध्ये तो सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यायाची उत्पत्ती ही भीतीतून झालेली असते. सामर्थ्यवान व्यक्तीच्या भीतीमुळे दुर्बल व्यक्तींनी संघटित होऊन आपापसात एक करार केला आणि त्यानुसार कायद्याचे स्वरूप निश्चित करण्यात आले आणि त्या कायद्याचे आचरण म्हणजेच न्याय असंही तो सांगतो. म्हणजे दुर्बल व्यक्तींनी आपल्या रक्षणासाठी कायदा व न्याय निर्माण केला म्हणून तो कृत्रिम आहे. तसेच त्याचा मूळ आधार जनहित नसून भीती आहे असं या संदर्भामध्ये ग्लाकन सांगतो. प्लेटोच्या काळी प्रचलित असलेले हे जे 3 सिद्धांत होते हे तिन्ही सिद्धांत खोडून
काढण्याचं काम प्लेटोनं केलेलं आहे. आणि मग यानंतर प्लेटोनं आपला न्यायविषयक सिद्धांत मांडलेला आहे. आणि मग या न्यायाच्या संदर्भामध्ये प्लेटोची नेमकी संकल्पना काय होती याबाबत. तर प्लेटो म्हणतो की आत्म्याचा गुण व आंतरिक अवस्था म्हणजे न्याय होय. आत्म्याचा गुण व आंतरिक अवस्था म्हणजे न्याय होय असं प्लेटो या संदर्भामध्ये म्हणतो. मग यापुढे जाऊन प्लेटो काय म्हणतो की राज्यामध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींमध्ये 3 प्रकारच्या भावना असतात. तर या ज्या 3 प्रकारच्या भावना आहेत त्यामध्ये वासना, साहस आणि बुद्धी अशा या 3 प्रकारच्या भावना लोकांमध्ये असतात. त्यापैकी कोणता तरी एखादा गुण मनुष्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये असतो. हे जे 3 वर्ग त्यानं समाजामध्ये निर्माण केलेले आहेत, वासनाप्रधान लोक हे उत्पादक वर्गामध्ये, साहसप्रधान लोक हे सैनिक वर्गामध्ये आणि जे बुद्धिमान वर्ग आहे तो शासक वर्गामध्ये, अशा प्रकारचं त्यानं हे त्याची न्यायाची संकल्पना मांडलेली आहे. या संदर्भामध्ये पुढे जाऊन तो काय म्हणतो, लोकांमध्ये वासना, साहस, बुद्धी म्हणजे उत्पादक वर्ग, सैनिक वर्ग आणि शासक वर्ग असे 3 वर्ग असतात. तर या 3 वर्गांनी आपापलं काम करत असताना एकमेकांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणायचा नाही किंवा दुसऱ्याच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही म्हणजे न्याय होय असं या संदर्भामध्ये प्लेटो सांगतो. आणि या 3 वर्गाच्या आधारावर त्यानं ही आपली न्याय संकल्पना मांडलेली आहे. थोडक्यात प्लेटोचा न्याय म्हणजे काय, तर प्रत्येकाने आपापले कार्य करणे, दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप न करणे म्हणजे न्याय होय असं तो सांगतो. हा जो त्याचा न्याय सिद्धांत आहे त्या न्याय सिद्धांताचं काही वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला असा उल्लेख करता येईल. तो काय म्हणतो की प्रत्येक वर्ग आपापले कार्य करेल. म्हणजे उत्पादक वर्ग जो आहे तो फक्त व्यापार आणि उत्पादन या संदर्भामध्ये लक्ष देईल. सैनिक वर्ग जो आहे तो देशाचं संरक्षण करेल आणि शासक वर्ग जो आहे हा शासक वर्ग राज्यकारभाराचं काम करेल. त्यामुळं प्रत्येक वर्ग आपापलं काम करेल असं प्लेटो म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे एक वर्ग दुसऱ्या वर्गाच्या कार्यात हस्तक्षेप करणार नाही. आणि यामुळं काय होईल तर कार्यनिपुणता प्राप्त होईल. म्हणजे उत्पादक वर्गानं त्याच्याच विभागामध्ये जर काम केलं तर तो त्या विभागामध्ये नैपुण्य प्राप्त करेल. किंवा जो सैनिक वर्ग आहे, सैनिक वर्गानं फक्त संरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका नेहमी जर बजावली तर तो त्यामध्ये निपुण झालेला असेल. म्हणून प्लेटो म्हणतो की प्रत्येकानं जर आपल्याच कार्यात नेहमी दंग राहिलं तर ती व्यक्ती त्या कार्यात कार्यनिपुणता प्राप्त करेल असं तो म्हणतो. त्यानंतर समाजामध्ये असे 3 प्रकारचे वर्ग असणार आहेत. आणि हे जे 3 प्रकारचे वर्ग आहेत यांचं काम वेगवेगळ्या प्रकारचं असलं तरी, म्हणजे यांचं कार्य भिन्न असलं तरी यांच्यामध्ये एकता प्रस्थापित होईल, त्यांच्यात समन्वय राहील असं प्लेटो या संदर्भामध्ये म्हणतो. शेवटी तो या संदर्भात असं सांगतो की न्याय ही आंतरिक शक्ती आहे, तो आत्म्याचा गुण आहे असं प्लेटो या संदर्भामध्ये सांगतो. प्लेटोनं न्यायाच्या संदर्भात आपले हे विचार जरी व्यक्त केलेले असतील तरीही त्याचे हे जे विचार आहेत हे विचार दोषपूर्ण आहेत. कारण त्यानं समाजाचं वर्गीय विभाजन केलेलं आहे. उत्पादक वर्ग, सैनिक वर्ग आणि शासक वर्ग असे राज्यात त्यानं 3 वर्ग निर्माण केलेले आहेत. आणि हे वर्ग राज्यात असणं लोकशाहीच्या विरुद्ध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्लेटोनं जो न्याय सिद्धांत सांगितलेला आहे हा न्याय सिद्धांत व्यक्ती विकासाच्या विरुद्ध आहे.
आणि तो व्यक्ती विकासाच्या विरुद्ध का आहे? तर जर समजा उत्पादक वर्ग आहे, उत्पादक वर्गामध्ये काम करणारी एखादी व्यक्ती, त्याला जर भविष्यात वाटलं की आपण याहीपेक्षा चांगलं काम सैनिक वर्गामध्ये करू शकू किंवा आपण याहीपेक्षा चांगलं काम शासक वर्गामध्ये निर्माण करू शकू, तर त्याला या वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्याची कोणत्याही प्रकारची संधी प्लेटोनं दिलेलं नाही. त्यामुळं प्लेटोनं हा जो न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे हा अव्यावहारिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्लेटो नैतिकता आणि न्याय यामध्ये फरक करत नाही. नैतिकता म्हणजेच तो न्याय समजतो आणि त्यामुळं हे सुद्धा त्याचे जे विचार आहेत हे विचार लोकशाहीच्या विरुद्ध आहेत. प्लेटोच्या न्याय सिद्धांतानंतर आपण प्लेटोची शिक्षण पद्धती पाहणार आहोत. सुरुवातीला मी प्रास्ताविकमध्ये सांगितलेलं होतं की प्लेटोनं अनेक देशांचा दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये त्यानं त्या देशातील राजकीय परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, शैक्षणिक परिस्थिती काय आहे, या सर्व गोष्टींचा त्यानं अभ्यास केलेला होता. आणि त्यावरूनच त्यानं त्या काळात ग्रीक नगर राज्यामधल्या स्पार्टा आणि अथेन्स या ठिकाणी जी शिक्षण व्यवस्था होती त्या दोन शिक्षण व्यवस्थेमधून त्यानं स्वतःचे असे शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत. त्याच्या शिक्षणाचा महत्त्वाचा उद्देश काय होता तर राज्यातील विभिन्न वर्गात राजकीय जागृती आणि कर्तव्याची भावना निर्माण करणे हा त्याच्या शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा असा उद्देश होता. त्याने न्यायविषयक विचार मांडला. तर न्याय हा आदर्श राज्याचा मूळ पाया आहे असं प्लेटो म्हणतो. न्यायावर आधारित राज्यच आदर्श राज्य होऊ शकते यावर त्याचा पूर्णपणे विश्वास होता. आणि न्यायप्राप्तीकरता प्रत्येक व्यक्तीला तिच्या कर्तव्याची जाणीव असणं गरजेचं आहे. आणि ही जाणीव कशी निर्माण होईल तर ही जाणीव फक्त शिक्षणामुळे निर्माण होईल असं प्लेटोचं मत होतं. आणि म्हणून त्यानं त्याच्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत. रुसोनं या संदर्भामध्ये म्हटलेलं होतं की प्लेटोचा रिपब्लिक हा ग्रंथ शिक्षण शास्त्रावरील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे असा उल्लेख रुसोनं केलेला होता. त्याच्या शिक्षणाचा दुसरा एक उद्देश असा होता की व्यक्तीच्या अंतर्गत असलेल्या प्रवृत्ती ओळखून त्यानुसार व्यक्तीला कार्य करण्यास लावणे आणि त्या कार्यात निपुणता प्राप्त करणे हा एक महत्त्वाचा त्याचा उद्देश होता. म्हणजे काय की जर समजा काही व्यक्ती मानसिकदृष्ट्या अपरिपक्व असतील तर ते का अपरिपक्व आहेत त्याची कारणं शोधणं गरजेचं आहे. ती कारणं शोधून त्या माणसातली ती कमतरता नष्ट करणे याला त्यानं जास्त प्राधान्य देण्याची गरज आहे असं त्यावेळी आपलं मत व्यक्त केलेलं होतं. शिक्षणामुळे मनुष्य स्वभावामध्ये सुधारणा करता येते असंही प्लेटोचं मत होतं. म्हणजे शिक्षणामुळे मनुष्य स्वभाव सुद्धा बदलू शकतो. शारीरिक शिक्षणामुळे शरीराचा विकास होतो. मानसिक शिक्षण जर दिलं तर बुद्धीचा विकास होतो आणि नैतिक शिक्षणामुळे व्यक्ती परोपकारी बनते असं प्लेटोला याबाबत सांगायचं होतं. आणि म्हणून त्याचा महत्त्वाचा शिक्षणाच्या बाबतचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे व्यक्तीमध्ये सामाजिक हिताची भावना निर्माण करणे, सत्य शोधून काढण्याची कला त्याला अवगत असणे, या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हाच त्याच्या शिक्षणाचा उद्देश होता. म्हणजे कर्तव्याची जाणीव आणि एकता निर्माण करणे, त्याचबरोबर बुद्धीचा विकास करणे हा त्याचा व्यक्तिगत उद्देश होता.
आणि व्यक्तिगत विकास नागरिकांचा झाल्याशिवाय शिक्षणाचा सामाजिक उद्देश साध्य होणार नाही असं प्लेटोचं मत होतं. म्हणजे काय की नागरिकांच्या अंतर्गत स्वप्नस्थितीत असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान उघड करून दाखवणे हे शिक्षणाचं मुख्य कार्य आहे असं प्लेटो म्हणतो. आणि प्लेटो शिक्षण देत असताना तो शिक्षण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण नागरिकांना देणं गरजेचं आहे असं तो म्हणतो. त्याची जी ही शिक्षण पद्धती आहे ही शिक्षण पद्धती त्याची मानसशास्त्रावर आधारित अशा प्रकारची त्याची शिक्षण पद्धती आहे असं म्हटलं जातं. आणि तो जो ही शिक्षण व्यवस्था सांगतो या शिक्षण व्यवस्थेचं नियंत्रण आणि संचालन हे राज्याकडे असणार आहे असंही तो सांगतो. त्याचा परिणाम असा होईल की संपूर्ण राज्यामध्ये एकसारखेच शिक्षण सर्व नागरिकांना दिले जाईल. त्यानंतर सर्वांसाठी शिक्षण अनिवार्य आहे असं प्लेटो म्हणतो. परंतु सर्वच व्यक्ती शिक्षण घेण्यास योग्य असतात असं नाही. आणि म्हणून प्लेटो जे श्रमिक आहेत किंवा जे उत्पादक आहेत त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित मात्र ठेवत असतो. त्यानंतर त्यानं फक्त त्या काळामध्ये पुरुषांना शिक्षण दिलं पाहिजे असं नाही, तर शिक्षणामध्ये सुद्धा स्त्री पुरुष समानता आणण्याचा प्लेटोनं त्या काळामध्ये प्रयत्न केलेला होता. आता त्याची शिक्षणाची योजना कशी होती, तर त्याची जी शिक्षणाची योजना आहे त्यामध्ये प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असे दोन भाग केलेले आहेत. प्राथमिक शिक्षणामध्ये त्यानं 6 वर्षापर्यंत, 7 ते 18 वर्षापर्यंत आणि 19 व 20 वर्षापर्यंत असे 3 टप्पे त्यानं या प्राथमिक शिक्षणामध्ये केलेले आहेत. त्यामध्ये पहिले जे 6 वर्षापर्यंत बालकांना जे शिक्षण द्यायचं ते धार्मिक आणि नैतिक पाठ या आधारे हे शिक्षण दिलं जाईल असं प्लेटोचं मत होतं. त्यानंतर 7 ते 18 वर्षापर्यंत त्या मुलांना व्यायामशास्त्र, वैद्यकशास्त्र, आहारशास्त्र, संगीत, कला, वाङ्मय आणि प्राथमिक गणित या विषयांचं शिक्षण 7 ते 18 या वयातल्या मुलांना दिलं जाईल. आणि 19 ते 20 या वर्षामध्ये सैनिकी शिक्षण नागरिकांना दिलं जाईल. आणि हे सैनिकी शिक्षण 20व्या वर्षापर्यंत जे शिकणार आहेत त्या सर्वांना त्यानं सक्तीचं केलेलं आहे. 20 वर्षानंतर मात्र तो चाचणी परीक्षा घेईल. आणि ही चाचणी परीक्षा झाल्यानंतर या चाचणी परीक्षेमध्ये जे नापास होतील त्यांचा समावेश हा उत्पादक वर्गामध्ये असणार आहे. म्हणजे पहा, प्लेटोनं समाजामध्ये 3 वर्ग असतील असा उल्लेख मी मागे केलेला आहे. त्यामध्ये पहिला जो वर्ग आहे तो म्हणजे उत्पादक वर्ग. तर 20व्या वर्षी जी चाचणी परीक्षा होईल त्या चाचणी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी नापास होतील त्यांचा समावेश उत्पादक वर्गामध्ये केला जाईल, हा पहिला वर्ग. त्यानंतर त्या परीक्षेमध्ये जे पास होतील त्यांच्यासाठी 21 ते 30 वर्षापर्यंत उच्च शिक्षणाचा पहिला टप्पा असेल. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये त्या नागरिकांना तर्कशास्त्र, तत्वज्ञान, उच्च गणित, लोकप्रशासन आणि युद्धशास्त्र याचा अभ्यास या कालावधीमध्ये या सर्व विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. मग 30 वर्षापर्यंत हे शिक्षण झाल्यानंतर तो पुन्हा परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेमध्ये जे नापास होतील त्या सर्वांचा समावेश तो सैनिक वर्गामध्ये करतो. हा जो सैनिक वर्ग आहे हा सैनिक वर्ग देशाचं आंतरबाह्य संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर तो देतो. आणि त्या परीक्षेमध्ये जे पास होतील त्या पास झालेल्या सर्वांना तो 31 ते 35 वर्षापर्यंत गणित, वादकला आणि तत्वज्ञान याचं शिक्षण देतो.
आणि त्यानंतर 36 ते 50 वर्षापर्यंत राज्यशासन व व्यावहारिक शिक्षण असं शिक्षण तो त्या नागरिकांना देतो. म्हणजे त्याच्या या शिक्षणामुळे काय होईल तर नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना निर्माण होईल आणि सामाजिक हिताची भावना जोपासली जाईल आणि नागरिकांमध्ये सत्य शोधून काढण्याची प्रवृत्ती निर्माण होईल, असा प्लेटोचा या शिक्षणामागचा उद्देश आहे. याचे जे मेरिट्स आहेत त्या संदर्भात जर आपण विचार केला तर प्लेटोची ही जी शिक्षण व्यवस्था आहे ही शिक्षण व्यवस्था तत्वज्ञान आणि मानसशास्त्रावर आधारित आहे. म्हणजे नागरिकांच्या अंतर्गत स्वप्नस्थितीत असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान उघड केलं जाईल आणि या शिक्षण व्यवस्थेवर राज्याचं नियंत्रण असेल. तर अशी ही व्यवस्था त्यानं निर्माण केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो नागरिकांना योग्य वयात योग्य शिक्षण देण्याचा उपक्रम राबवतो. म्हणजे समजा 6 वर्षापर्यंतच्या मुलांना धार्मिक आणि नैतिक पाठ अशाच प्रकारचं शिक्षण तो देऊ इच्छितो. कारण जर 6 वर्षापर्यंतच्या मुलांना अगदी उच्च शिक्षणामध्ये जर आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचं फलित योग्य होणार नाही, हा दृष्टिकोन त्यानं सांभाळला आणि म्हणून त्यानं योग्य वयात योग्य शिक्षण दिलं पाहिजे असं त्यानं ठरवलेलं होतं. त्यानंतर तो संगीत आणि कला शिक्षण सुद्धा देतो. या संगीत आणि कला शिक्षणामुळे जे नैतिक उद्दिष्ट असतं ते उद्दिष्ट प्राप्त करता येईल असं प्लेटोचं मत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची ही जी शिक्षण व्यवस्थाच अशी आहे की त्याच्या या शिक्षण व्यवस्थेमुळे नागरिकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. त्यानंतर तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानं शिक्षणामध्ये स्त्री पुरुष समानता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर 1932 पर्यंत ब्रिटनमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार सुद्धा नव्हता. परंतु प्लेटोनं त्या इसवी पूर्व काळामध्ये स्त्रियांना सुद्धा राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करण्याचं धोरण ठरवलेलं होतं. ही बाब मात्र निश्चितपणे कौतुकास्पद आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे त्याची जी शिक्षण पद्धती आहे ही शिक्षण पद्धती जीवनभर पुरणारी आहे. म्हणजे जो शासक वर्ग आहे हा शासक वर्ग अगदी मरेपर्यंत त्याला शिक्षण हे अपरिहार्य त्यानं करून ठेवलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की राज्यामध्ये उत्तम शासन निर्माण होईल असा प्लेटोला विश्वास आहे. हे झाले मेरिट्स. आता त्यानं ही जी शिक्षण व्यवस्था सांगितली या शिक्षण व्यवस्थेमध्ये काही दोष सुद्धा आहेत. त्यामध्ये त्याचा महत्त्वाचा त्या शिक्षण व्यवस्थेतला दोष असा आहे की त्यानं उत्पादक वर्गाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे वयाच्या 20व्या वर्षानंतर परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये जे नापास होतील त्यांचा समावेश लगेच तो उत्पादक वर्गामध्ये करतो आणि त्यामुळं तो जो उत्पादक वर्गामध्ये जाणारा जो नागरिक आहे तो कालांतराने त्याची बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ होऊन तो शिक्षण व्यवस्था उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं नाव कमावू शकतो. याकडे मात्र प्लेटोनं दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर ही प्लेटोची जी शिक्षण व्यवस्था आहे ही प्लेटोची शिक्षण व्यवस्था राज्याच्या नियंत्रणाखाली आहे आणि राज्य नियंत्रित शिक्षण व्यवस्था जर असेल तर नागरिकांचा विकास होणं अशक्य आहे असं आधुनिक काळातील विचारवंतांचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं त्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये गणितावर अनावश्यक असा भर दिलेला आहे. हे त्याच्या शिक्षण विषयक विचारातून आपल्याला दिसून येतं.